आणि आता बातमी आहे एका अपघाताची। मुंबईलगतच्या मीरा रोड परिसरात सुरू असलेल्या एका उंच इमारतीच्या बांधकामस्थळी मोठी दुर्घटना घडली आहे। जेपी इन्फ्रा संकुलातील बांधकामावरील 13व्या मजल्यावरील ही क्रेन अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली। एका व्यक्तीच्या अंगावर ही क्रेन कोसळल्याची माहिती मिळते। क्रेनच्या खाली अनेक गाड्या तसंच एक व्यक्ती दबल्याची माहिती सुद्धा समोर येते। कोसळलेली क्रेन खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर पडल्याने त्यांचं मोठं नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पाहणी आणि मदत कार्य सुरू झालंय। मनोज सातवी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। मनोज, अतिशय गंभीर असा हा सगळा प्रकार दिसतोय। 13व्या मजल्यावरून एक क्रेन कोसळते आणि सुरक्षेचे उपाय पुरेसे नव्हते का? त्यानंतर काय नेमक्या हालचाली झाल्या? नक्कीच विनोद, अतिशय गंभीर अशी ही घटना आहे। मीरा रोडच्या विनयनगर परिसरातल्या जेके हायराईज इमारतीचं संकुल आहे। या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 13व्या मजल्यावरून ही क्रेन कोसळलेली आहे आणि या क्रेन कोसळली त्यावेळी इथे असलेली अनेक वाहनं या क्रेनच्या खाली आलेले आहेत। शिवाय एक व्यक्तीच्या अंगावर देखील या दुर्घटनेत क्रेन कोसळलेली आहे आणि त्याच्यात तो गंभीररित्या जखमी झालेला आहे। सध्या त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। परंतु सुदैव म्हणावे लागेल की संध्याकाळची वेळ होती आणि या संकुलात आणखी मुलं वगैरे खेळत असतात, त्यामुळं मोठी दुर्घटना टळलेली आहे। मात्र या बांधकाम सुरू असताना जी काळजी घेणे अपेक्षित होते ते कुठेतरी घेतली नसल्याचा आरोप या स्थानिकांनी केलेला आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। या दुर्घटनेत आणखी काही हानी झालेली आहे का या संदर्भातला जो तपासणी आहे ती अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि जो क्रेनचा मलबा आहे तो उचलण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। आणखी कोणी या क्रेन खाली कोणी अडकले आहे का या संदर्भातली जी तपासणी आहे ती अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सध्या सुरू आहे। अग्निशमन दल आणि पोलिसांकडून आता सध्या तपासणी सुरू आहे। तिथे बचाव कार्य सुद्धा सुरू झालेलं आहे। आणखीन कोणी जखमी आहे का, आणखीन काही या संदर्भात माहिती मिळते का, हे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद मनोज दिलेल्या अपडेट्सबद्दल।